गुड मॉर्निंग फ्रेंड्स. BA सिव्हिल सर्व्हिसेस या अभ्यासक्रमामध्ये आपण सगळ्यांनी प्रवेश घेतला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. यावर्षी कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये आपण आपले प्रत्यक्ष क्लासेस सुरू करू शकत नाहीत आणि म्हणून आपण जोपर्यंत आपले प्रत्यक्ष क्लासेस सुरू होत नाहीत तोपर्यंत एक ऑनलाईन क्लासेसचा माध्यम म्हणून हा व्हिडिओ क्लास आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. छत्रपती राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालयाच्या वतीनं मी या नव्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण सगळेजण ऍडमिशनसाठी ज्यावेळी कॉलेजमध्ये आले त्यावेळी प्रत्येकाच्या सोबत इथल्या कुठल्या ना कुठल्या प्राध्यापकांनी ऍडमिशन करताना ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणू तशी चर्चा केलेली आहे आणि ही चर्चा करत असताना आपण सगळ्यांनी तुम्ही एक स्वप्न घेऊन या कॉलेजमध्ये येत आहेत असं सांगितलेलं आहे. आता ही जे काही स्वप्न आपण उराशी बाळगून या ठिकाणी आलेलो आहात, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये जाण्याची तीव्र इच्छा आहे. वेगवेगळी स्वप्न आहेत. आपल्या स्वप्नाची वेगवेगळी कदाचित लेवल असू शकेल. काही लोकांना UPSC ची परीक्षा देऊन जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, पोलीस विभागातला SP, पोलीस अधीक्षक, कोणाला बाहेर देशामध्ये जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करणारा अँबॅसिडर बनायचं असेल, IFS व्हायचं असेल. काही पोरांना परीक्षा MPSC ची परीक्षा देऊन महाराष्ट्र शासनाच्या नायब तहसीलदारांपासून तर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पदापर्यंत जायची इच्छा असेल. काही पोरांना पर्टिक्युलर PSI व्हायचं असेल, STI व्हायचं असेल. काही पोरांना सेंट्रल फोर्समध्ये जायचं असेल. काही पोरांना वेगवेगळ्या क्षेत्रात जायची, कोणी पोलीस भरतीचं सुद्धा अगदी छोटंसं स्वप्न पाहिलेलं असेल. तुमच्या या सगळ्या स्वप्नासाठी मी सर्वप्रथम खूप खूप सदिच्छा देतो. आपण एका अशा व्यवस्थेमध्ये एंटर केलेला आहात की जिथून या सगळ्या स्पर्धांची तयारी करत असताना आपल्याला आपलं स्वतःचं एक व्यक्तिमत्व घडवत, सिलेबस समजून घेत, वेगवेगळ्या तयारीची जी काही साधनं आहे तयारीसाठी लागणारी ती सगळी साधनं समजून घेत आपल्याला या नव्या क्षेत्रामध्ये, या नव्या अभ्यासक्रमामध्ये पुढे जायचं आहे. मित्रो, आपण सगळेजण ज्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी झाले त्या अभ्यासक्रमाचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्याला आपण BA सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हणतो. BA सिव्हिल सर्व्हिसेस. BA सिव्हिल सर्व्हिसेस हा जो काही अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्येच पुढे जाऊन करिअर करायचं आहे. आणि मग आपण एक जनरल ग्रॅज्युएशन करताना जे काही आपले 3 वर्ष केवळ डिग्रीसाठी लागणार आहेत, त्या 3 वर्षामध्ये डिग्री सोबतच आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसची एक प्रिपरेशन, ज्याला एक आपण फाउंडेशन म्हणूया, अशा पद्धतीनं जी काही आपल्याला एक तयारी करणं अपेक्षित आहे त्या तयारीच्या दृष्टीनं हा एक अभ्यासक्रम कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वतीनं तयार करण्यात आलेला आहे आणि गेली 10 वर्ष आपण आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं हा अभ्यासक्रम चालवतोय. मित्रांनो, काही मुलांना या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तयारी करत असताना काही पोरं यशस्वी झालेत, वेगवेगळ्या डिपार्टमेंटला नोकरीला लागलेले आहेत. काही पोरं अजूनही तयारी करत आहेत. काही पोरांनी हा अभ्यासक्रम करूनच वेगळ्या वाटेला गेलेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा स्थिरतावर झालेले आहेत. तर मित्रो, स्पर्धा परीक्षा एक असं प्रचंड मोठं ऑपॉर्च्युनिटी असणारं क्षेत्र आहे ज्या क्षेत्राची आपण निवड केलेली आहे. पण या क्षेत्रामध्ये आपल्याला एंटर करण्याच्या अगोदर आपण नेमक्या स्पर्धा परीक्षा काय आहेत आणि स्पर्धा परीक्षामध्ये आपण आपलं करिअर करत असताना त्याची तयारी कशी केली पाहिजे या दृष्टीनं काही गोष्टी आज आपण आजच्या क्लासमध्ये समजून घेणार आहोत. अगदी हा आपला पहिला क्लास आहे सगळ्यांचा. कदाचित बरेच विद्यार्थी हे टेक्नोसेवी नसतील, टेक्नॉलॉजीच्या बद्दल अनेक पोरांना अनेक अडचणी असेल. खरं तर आपण हे सगळे क्लास लाईव्ह क्लासच्या माध्यमातून, ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून हे घेणार होतो. आपण मागचे साधारणतः 3-4 क्लास हे डेमो क्लास सुद्धा करून बघितले, परंतु ऑनलाईन मध्ये येणाऱ्या ज्या नेटवर्कच्या अडचणी आहेत
त्या अडचणीमुळे तुम्ही आणि आम्ही कंटिन्यू कनेक्ट राहू शकत नाही असं लक्षात आलं आणि म्हणून आजपासून आपण व्हिडिओ क्लासच्या माध्यमातून आपले हे जे काही क्लासेस आहेत किंवा जे काही आपल्याला समजून घ्यायचं ते आपण पुढे नेतोय. तर मित्र, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नेमकं काय काय आपल्याला समजून घ्यावं लागेल त्याबद्दलची थोडी आपण चर्चा करूया. नंबर 1, पहिला जो सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. बरेचसे पोरं काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काही पोरांनी पर्टिक्युलर 10वी पासून तयारी केलेली असेल, काही पोरांनी मागच्या ऍडमिशन झालेल्या महिनाभरापासून तयारी केली असेल, आपण दिलेली एक फाईल तुम्ही वाचलेली असेल, तर काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल. तरी पण एक मुद्दा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने क्लिअर व्हावा म्हणून आपल्या सगळ्यांचा एक जो प्रश्न कॉमन राहणार आहे तो आहे की नेमकी स्पर्धा परीक्षा म्हणजे काय. ही फार महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला समजून घेण्याची गरज असते. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय. तर मित्र, स्पर्धा परीक्षा या परीक्षाही सर्व परीक्षा सारख्याच असतात, पण ज्या काही आता आपण 12वी पर्यंत ज्या काही परीक्षा दिलेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये बेसिकली फरक आहे. तो फरक असा आहे की आपण ज्या आतापर्यंत 1ली ते 12वी पर्यंत म्हणजे साधारणतः आतापर्यंत आपण वर्षाच्या 2 परीक्षा जरी पकडल्या तरी बाळदूने 24 परीक्षा दिलेल्या आहेत आणि या ज्या 24 परीक्षा आपण दिलेल्या आहेत या 24 परीक्षांमध्ये तुम्हाला पास होण्यासाठी एक विशिष्ट टार्गेट होता ज्याला आपण 35% असं म्हणतो. एखाद्या विषयामध्ये तुम्ही जर 35% मार्क मिळवले की तुम्ही दुसऱ्या वर्गासाठी प्रमोट होत होता, 6वीतून 7वीत जात होता, 8वीतून 9वीत जात होता. मित्र, स्पर्धा परीक्षा आणि आतापर्यंत आपण ज्या परीक्षा पास केलेल्या आहेत अत्यंत गुणवत्तेच्या आधारावर पास केलेल्या आहे. या 2 परीक्षांमध्ये समजून घेण्यासारखा एक बेसिक फरक असा आहे की आता तुम्हाला ज्या परीक्षा पुढे हे ग्रॅज्युएशन झाल्यावर एमपीएससी, यूपीएससीच्या किंवा आणखी इतर स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्या परीक्षांमध्ये तुम्हाला 35% हा जो काही स्कोर आहे, कट ऑफ स्कोर आहे पुढे क्वालिफाय होण्यासाठी, हा जसंच्या तसा राहणार नाही. तर याऐवजी आता तुम्हाला मेरिट स्कोरचा विचार करायचा आहे. ओके, मेरिट स्कोर म्हणजे एखादी जर परीक्षा होत असेल तर त्या परीक्षेमध्ये तुम्ही समजा एक 100 जागा असतील आणि 100 जागांसाठी पूर्व परीक्षेमध्ये 500 मुलं पास करायची असतील. त्या परीक्षेला 5,000 50,000 विद्यार्थी बसलेले आहेत. त्या 50,000 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या म्हणजे 1 ते 1 to 500 या 500 विद्यार्थ्यांनी किती मार्क्स घेतलेले आहेत. मग ते एखाद्या वेळा 100 पैकी 80 असू शकेल, एखाद्या वेळा तो 70 असू शकेल किंवा एकदम बँकिंग सारख्या परीक्षा घेतल्या तर कदाचित ते 40ही असू शकेल. समजा 1ली ते 5वी पर्यंत म्हणजे 500च्या पहिल्यापासून तर 500 पहिले जे 500 विद्यार्थी आहेत त्यांनी जर 40 मार्क घेतले असेल, 70 घेतले असेल, 80 घेतले असेल तर तो त्या स्पर्धेचा त्या परीक्षेचा कट ऑफ स्कोर ठरत असतो. म्हणजे तुम्ही जर 40 मार्क्स घेतले त्यावेळी तर तुम्ही तरी क्वालिफाय होऊ शकता. एखाद्या वेळा 70 कट ऑफ असेल तर तुम्ही 70 मार्क्स घेतले तर क्वालिफाय होऊ शकता. एखाद्या वेळा तो 80 वर गेला असेल तर 80 मार्क्स घेतले तरी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. आता मित्र, हे 70, 40, 80, 60 हे जे काही गणित कशावर ठरत असते तर परीक्षेचा पेपर कसा आहे, तो किती कठीण आलेला आहे की सोपा आलेला आहे आणि त्या परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पातळी कशी आहे, या दोनही दृष्टीनं परीक्षेचा स्कोर ठरत असतो. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की तुम्हाला जनरल परीक्षा देताना 35% गुण घेतले की तुम्ही 8व्या वर्गातून 9व्या वर्गात जाता, म्हणजे एक टप्पा पार करून पुढच्या टप्प्यात जाता. तसं इथं नाही. इथं तुम्हाला मेरिटला येणारा जो स्कोर लागेल तो स्कोर तुम्हाला मिळवावा लागेल. तो स्कोर जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकता. हा नंबर 1. दुसरा एक जो बदल आहे या परीक्षेतला तो आहे त्याला म्हणतो आपण निगेटिव्ह सिस्टीम. निगेटिव्ह सिस्टीम म्हणजे आतापर्यंत तुम्ही 12वी पर्यंत तुम्हाला जे वाटलं त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहित गेले. प्रश्न तपासणाऱ्यांनी
त्याला जर समजा योग्य उत्तर वाटलं तर त्यांनी त्याचे मार्क्स दिलेले आहेत, आणि जर त्याला अयोग्य वाटलं तर त्याला फक्त चूक मिळालेला आहे, त्याला 0 मार्क्स मिळाले, परंतु कुठलेही मार्क्स कमी झालेले नाही. निगेटिव्ह सिस्टीम मध्ये काय असते मित्रांनो, स्पर्धा परीक्षांमध्ये जेवढे तुमचे प्रश्न बरोबर आहेत त्या बरोबर प्रश्नाचे तुम्हाला उत्तराचे बरोबर तर गुण मिळतीलच, पण सोबतच जर समजा तुमचं उत्तर चुकलं तर त्या प्रत्येक चुकणाऱ्या उत्तराच्या माग काही मार्क्स कमी होतात. ते साधारणतः काही परीक्षांमध्ये 33% आहे, काही परीक्षांमध्ये 25% आहे. ठीक आहे, म्हणजे 3-1 किंवा 4-1. याचा अर्थ असा आहे की जर समजा तुमचे 3 प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचं मार्क्स कमी होणार. काही परीक्षांमध्ये जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर एकाचे बरोबर याचे जे येणारे गुण आहेत ते कमी होणार. ओके, ही जी काही गोष्ट ही गोष्ट सगळ्यात महत्वाची समजून घेण्यासारखी आहे. म्हणजे इथे तुम्हाला 100% क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे नाही आहेत, तर तुम्हाला मॅक्झिमम आणि अचूक, जास्तीत जास्त आणि अचूक प्रश्न तुम्हाला टिक करायचे आहेत किंवा तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. कारण इथे जसे जसे प्रश्न चुकणार म्हणजे चुकलेल्या प्रश्नांची संख्या वाढत जाईल तसे तसे तुम्ही मिळवलेल्या प्रश्नांमधून मार्क्स मधून तुमचे जे गुण आहेत ते कमी कमी होत जाईल. हा एक महत्वाचा दुसरा फरक आहे. हे दोन फरक जर आपण समजून घेतले तर स्पर्धा परीक्षा आणि इतर कॉमन परीक्षा यांच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे एक, तुम्हाला या ठिकाणी बरोबर उत्तरासोबत चुकीच्या उत्तरासाठी सुद्धा तुमचे मार्क्स तुम्हाला गमवावे लागणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, इथे कट ऑफ स्कोर जो असतो तो मेरिटच्या आधारावर गृहीत धरला जाणार आहे. कुठलाही असा एक 35%, 40%, 50% असा स्कोर इथे ठरलेला नाही, म्हणजे डिसाइडेड स्कोर नाही. त्यावेळी परीक्षेच्या हिशोबाने आपण पुढे जातो. याचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर एमपीएससीचा जर स्कोर पाहिला आपण तर कधी तो 250 वर जातो, कधी 210 वर जातो, कधी 190 वर जातो, कधी 220 वर जातो. म्हणजे त्या वेळी ज्या परीक्षांचं पातळी कशी राहील, सोपी राहील परीक्षा की कठीण आहे पेपर, त्यावेळी पोरांनी तयारी कशी केलेली आहे, किती जागा आहेत, या सर्व गोष्टीचा परिणाम हा त्याच्या कट ऑफ स्कोरवर पडत असतो. आपण या सगळ्या गोष्टी गृहीत धरून त्याला आपण साधारणतः स्पर्धा परीक्षा असं म्हणतो. मित्रो, ह्या स्पर्धा परीक्षांमधला जर हा फरक आपल्याला जर लक्षात आला असेल तर दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला आजच्या क्लासमध्ये समजून घ्यायची आहे, ती म्हणजे याची तयारी नेमकी कशी करायची. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना काही एक टप्पे आहेत जे एकदम डिसाइड आहे. तुम्हाला सगळ्यांना आपण ऍडमिशन साठीची एक फाईल दिलेली आहे आणि त्या फाईलवर पहिलं पेज जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतं ते डॉक्युमेंटचं नंतरचं जे पेज आहे त्या ठिकाणी आपण एक त्याचे टप्पे दिलेले आहेत की त्या टप्प्यानुसार गेल्याच्या नंतरच म्हणजे जाऊन आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो. आता ते कोणकोणते टप्पे आहेत तर मित्रो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे साधारणतः प्रत्येकच विद्यार्थी त्या प्रक्रियेमधून पुढे जातात. ती प्रक्रिया आपण या ठिकाणी समजून घेऊ. पहिला जो टप्पा असतो कुठल्याही परीक्षेची तयारी करायची जर असेल तर पहिला जो टप्पा असतो तो असतो नो युअर पोस्ट. म्हणजे तुम्हाला एक मिनिट. ओके, तर मित्रो, पहिला जो टप्पा आहे तो आहे नो युअर पोस्ट. नो युअर पोस्ट मीन्स तुमचे जे काही ड्रीम आहे, तुमचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न एकदम क्लिअर असायला पाहिजे की तुम्हाला काय बनायचं आहे, कुठली पोस्ट तुम्हाला मिळवायची आहे. आता ती पोस्ट जर तुम्हाला एखादी मिळवायची असेल तर ती पोस्ट नेमकी काय आहे हे पहिल्यांदा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायच्या अगोदर समजून घेतली पाहिजे. बऱ्याच पोरांचं कसं होतं, आपल्या सगळ्यांचंच असं होतं की आपण लहानपणी शिक्षकांना पाहत राहतो, त्याच्यामुळे आपल्याला शिक्षक व्हावं असं वाटते. बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांचे वडील हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या पोस्टवर असतील, त्यांना ते व्हावं वाटते. आपण जसं जशी माणसं बघत जातो तसं तसं आपले स्वप्न बदलत जातात. आता आपण चित्रपट पाहतो, चित्रपट पाहताना एकदम शिंगम चित्रपट पाहिला की लगेच प्रत्येकाला वाटायला लागतं की मला एसपी व्हायला पाहिजे. काही लोकांना नायक पिक्चर पाहिल्यावर वाटू शकतं की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला आणखी वाटू शकतं की मला कलेक्टर व्हायचं आहे. जे कॅरेक्टर आपण आपल्या आयुष्यात पाहत जातो, ज्यांचा प्रभाव आपल्यावर पडते ते व्हावं असं आपल्याला वाटत राहते. अशीच कुठली नाही कुठलं एक स्वप्न तुम्ही घेऊन आलेलं असाल, कुठले तरी एक पद जे तुम्हाला आकर्षित करतं स्पर्धा परीक्षेमधलं, ते पद तुम्हाला मिळवायचं आहे.
आणि ते पद जे तुम्हाला मिळवायचं आहे त्या पदाच्या बद्दलची माहिती ही पहिल्यांदा तुम्ही घेतली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर समजा डीएम बनायचं आहे, कलेक्टर बनायचं आहे, तर मग कलेक्टरच्या जबाबदाऱ्या काय आहे, कलेक्टरचं पद काय आहे, कलेक्टरचं उत्तरदायित्व काय आहे, कलेक्टरच्या अंडर किती एरिया येतं, किती डिपार्टमेंटला कोऑर्डिनेट करण्याचं काम कलेक्टर करतो, नेमकं कलेक्टरच्या कामाचं स्वरूप कसं आहे, कोणते कोणते प्रश्न त्याला हँडल करावे लागतात, त्याची पर्सनॅलिटी कसं असावी लागते, कलेक्टर नेमका बोलतो कसा, वागतो कसा, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला या पोस्टच्या अनुषंगाने समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे जे पद आपल्याला हवं असणार आहे किमान त्या पदाच्या जबाबदाऱ्या आणि त्या पदाची कर्तव्य, त्या पदाचे अधिकार या गोष्टी आपण पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे. या गोष्टी याच्यासाठी समजून घ्यायला पाहिजे ज्यावेळी आपण ही पदाची जिम्मेदारी, पदाची अधिकार, पदाचे कर्तव्य या गोष्टी ज्यावेळी समजून घेतो त्यावेळी मग आपण त्या पदाला आपल्या पर्सनॅलिटीला कम्पेअर करत असतो की यस मला हे बनायचं आहे पण ते माझ्याकडे आहे का, म्हणजे मी ते होऊ शकतो का, त्या क्वालिटीज माझ्यामध्ये मी निर्माण केल्या आहे का, आणि नसतील तर मला कुठल्या क्वालिटीज डेव्हलप करायच्या आहेत, या गोष्टी आपल्याला याच्यापुढे समजून घेता येतात. दुसरी जे स्टेप्स आहे मित्रांनो ती आहे नो युअर एक्झाम्स. ओके, मग आता ठीक आहे तुम्हाला आता कलेक्टर बनायचं आहे. आता कलेक्टर जर बनायचं असेल तर कलेक्टर बनण्यासाठीची परीक्षा कोणती आहे, तर ती परीक्षा आहे मग युपीएससी. ओके, मग तुम्हाला ही परीक्षा युपीएससी ची जी परीक्षा आहे ती परीक्षा समजून तुम्हाला घ्यावं लागेल. ही परीक्षा कशी आहे काय आहे आपण डिटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. परंतु मग काय काय समजून घ्यावं लागेल की युपीएससी ची परीक्षा किती स्टेज मध्ये होते, तर ती 3 स्टेज मध्ये होते, प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू. ठीक आहे, यासाठी वयाची मर्यादा काय आहे, 21 वर्षाच्या नंतर आपण ती परीक्षा देऊ शकतो. वेगवेगळ्या कॅटेगरीज नुसार किती अटेम्प्ट कुठल्या परीक्षेला आहे, कुठल्या विद्यार्थ्याला किती अटेम्प्ट तो देऊ शकतो, 7 देऊ शकतो, 9 देऊ शकतो की अनलिमिटेड अटेम्प्ट आहे. मग वय मर्यादा किती आहे, कोणत्या वर्षापर्यंत आपण देऊ शकतो, किती पदांसाठी जाहिरात युपीएससी काढते, ठीक आहे, कशा पद्धतीचा पेपर होतो, पेपर पॅटर्न काय असतं, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी समजून घेणे म्हणजे परीक्षा समजून घेणे होईल. याच्यासाठी युपीएससी एक नोटिफिकेशन काढत असते. ओके, हे जे नोटिफिकेशन असते ते नोटिफिकेशन हे बहुतेक तुमच्या सिलेबसच्या फाईलमध्ये दिलं असेल आणि जर नसेल तर आपण हा क्लास झाल्याच्या नंतर त्या नोटिफिकेशन तुम्हाला शेअर करू. तर मित्र हे जे नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशन मध्ये अत्यंत बारीक सारीक गोष्टी ज्या असतात त्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टी दिलेल्या असतात. हे नोटिफिकेशन आपण समजून घेणं प्रत्येक परीक्षांचं, आपण जस्ट युपीएससीचं उदाहरण घेतोय म्हणून युपीएससी म्हणतोय पण प्रत्येकच परीक्षेचं सेपरेट नोटिफिकेशन निघतं. नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात, जी काही पदं भरली जाणार आहे त्याची जाहिरात असते. ती जाहिरात जर आपण बारकाईनं वाचली तर बारीक सारीक ज्या गोष्टी असतात एक्झामच्या त्या आपल्याला समजतात आणि म्हणून ती तुम्हाला पुरवण्यात आलेली आहे जाहिरात तुमच्या फाईलमध्ये, तुम्ही ती वाचून घ्या. तर ही दुसरी स्टेज आहे जी तयारीची आहे. त्याच्यानंतर तिसरी जी स्टेज आहे ती आहे एकदा आपण पोस्ट समजून घेतली, एक्झाम समजून घेतला की त्याच्यानंतर रीड अँड अंडरस्टँड सिलेबस. बघा स्पर्धा परीक्षेमध्ये आणखी एक लोक फार गल्लत करतात, बरेच लोक चुकीची माहिती देतात की खूप सारं नॉलेज लागतं, खूप वास्ट नॉलेज आहे, जगातलं सगळ्याच नॉलेज लागतं. जगातलं सगळं नॉलेज असणारा जगाच्या पाठीवर अजून तरी कुणी व्यक्ती तयार झालेला नाही आणि मित्र तसं होणंही शक्य नाही. प्रत्येक माणूस वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट राहतो, काही माणसं एकापेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये एक्सपर्ट राहू शकतात, पण जगातलं सगळंच ज्ञान त्याच्याकडे आहे असा माणूस मात्र तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून प्रत्येक परीक्षेला एक सिलेबस असतो. जसं 12वीच्या परीक्षेला तुम्हाला सिलेबस होता तसाच युपीएससी ला सुद्धा एक सिलेबस आहे, ठरलेले विषय आहेत, त्याचं एक ठरलेलं सिलेबस आहे आणि तेवढेच घटक तेवढ्याच गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. मग हा नेमका सिलेबस काय आहे तो सिलेबस तुम्हाला वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. तुम्हाला प्रत्येकाला काउन्सिलिंग करताना आम्ही सांगितलेलं आहे की साधारणतः 1 वर्ष सगळं समजण्यात तुम्हाला जाऊ शकतं. जी पोरं ऑलरेडी हे समजून घेऊन आलेले असतील ते लगेच अभ्यासाला सुरुवात करतील. जी पोरं हे समजून घेऊन आले नाही त्यांना समजण्यासाठी पुढचे 6 महिने गेले, वर्ष गेलं तरी काही काळजी करू नका, कारण हे समजल्याशिवाय आपण पुढे जायचं काही
कारण नाही. तर हा प्रत्येक परीक्षेला सिलेबस असतो, तसा युपीएससीला सिलेबस आहे. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर होतात, सीसॅट आणि जीएस, त्याचा सेपरेट सिलेबस आहे, त्याच्यावर आपण सेपरेट क्लास घेऊ. त्याच्यानंतर मेन्सला GS1, GS2, GS3, GS4 असे 4 कंपल्सरी पेपर असतात. एक एसीचा पेपर असतो, 2 भाषेचे पेपर असतात, मराठी आणि इंग्रजी, आणि जे एक ऑप्शनल सब्जेक्ट आपण चूज करतो त्याचे 2 पेपर असतात. अशी मेन्स परीक्षा होती युपीएससीची. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यूला कुठलाही सिलेबस नाही, पण प्री आणि मेन्स या 2 परीक्षांना मात्र युपीएससीचा डिस्क्राईब असा सिलेबस आहे. जो सिलेबस तुमच्या फाईलमध्ये जोडलेला आहे त्याचं वाचन करायची ही 3री पायरी आहे. म्हणजे तुम्हाला आता तुम्हाला समजलेला आहे, परीक्षा समजलेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही सिलेबस वाचायचा आहे. सिलेबस वाचल्याच्या नंतर मग 4थी जी पायरी आहे ती आहे अनालिसिस ऑफ प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर्स. ओके, म्हणजे मागच्या साधारणतः 5 वर्षाचे जिथून तुम्ही तयारी कराल तिथून मागचे 5 वर्षाचे परीक्षेचे जे पेपर आहेत झालेले, पण पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, त्या परीक्षेचे 5 वर्षाचे पेपर काढायचे आहे आणि त्याचं अनालिसिस करायचं. अनालिसिस करायचं म्हणजे काय आहे की प्रश्न कसे विचारले जात आहे, कोणत्या घटकावर प्रश्न जास्त विचारले जात आहे, प्रश्नांचं स्वरूप काय आहे आणि उत्तराची अपेक्षा काय आहे, किंवा कशा पद्धतीने या सगळ्या परीक्षा आयोग आपल्याला कन्फ्यूज करण्याचा म्हणजे प्रयत्न करतात प्रश्नांच्या माध्यमातून. त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी 4थ्या पातळीवर समजून घ्यायच्या. हे जोपर्यंत या 4 गोष्टी तुम्ही करत नाही तोपर्यंत पुढच्या स्टेजला जायचं नाही मित्रांनो. त्याच्यासाठी आहे का या 4 गोष्टी केल्याशिवाय पुढे जे नंतरचा जो 5वा जो टप्पा आहे तो आहे रीड बेसिक बुक्स. ठीक आहे. आता रीड बेसिक बुक्स म्हणजे ज्याला आपण एनसीआरटी, एससीआरटी म्हणतो, एमपीएससी, युपीएससी साठी जसं युपीएससी करत असाल तर एनसीआरटी चे बुक्स वाचावं लागतात, एमपीएससी करत असाल तर एससीआरटी चे वाचावं लागतात. पण मित्रो हा टप्पा याच्यासाठी जायचा नाही की जोपर्यंत तुम्हाला या 4 गोष्टी समजत नाही, म्हणजे एक तर या 2 गोष्टी ज्या आहेत कॉमन आहे, या समजल्याशिवाय तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही सुरूच करू शकत नाही. आणि नंतरच्या ज्या या 2 गोष्टी आहेत, या 2 गोष्टीमध्ये ही जी पहिली गोष्ट आहे, ही गोष्ट तुम्हाला रीड अँड अंडरस्टँड सिलेबस ही काय करते की तुम्हाला काय वाचायचं आहे ते समजावून सांगते. ठीक आहे, काय वाचायचं. ओके, ही पहिली म्हणजे तिसरा स्टेज आहे, काय वाचायचं हे समजावून सांगते. आणि ही जी म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपरचं अनालिसिस केल्यामुळे आपल्याला कसं वाचायचं, ओके, कसं वाचायचं, ठीक आहे, काय वाचायचं आणि कसं वाचायचं, या 2 गोष्टी जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, तुम्ही त्याच्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेत नाही, तोपर्यंत या बुक्सला हात लावण्यात काय अर्थ नाही. नाहीतर मग अशी थप्पी पुस्तकांची लागते, आपण भरपूर वाचन करतो, परंतु नेमकं परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला काय महत्वाचं आहे ते आपल्याला कळत नाही आणि मग आपण निवड वाचत राहतो. तर मित्रो, ह्या ज्या स्टेप्स आहे या स्टेप्सनं तुम्हाला स्पर्धा परीक्षेला पुढे जायचं आहे. तर ह्या 4 स्टेप्स कंप्लीट झाल्या की मग तुम्हाला रीड बेसिक बुक्स म्हणजे ज्याला एससीआरटी, एनसीआरटी चे बुक्स म्हणतो, जे पहिल्या वर्षीचं टार्गेट आहे. मी मागच्या क्लासमध्ये तुम्हाला तसं डेमो क्लासमध्ये सांगितलेलं आहे की पहिल्या वर्षीचं काय टार्गेट असणार आहे, त्याचा परत एक आपण उद्याला सेपरेट क्लास घेऊ त्याच्यामध्ये मी सांगेन. तर हे जे बेसिक बुक्स आहेत ते बेसिक बुक्स याच्यानंतर वाचायचे आहेत. बेसिक बुक्सच्या नंतर रेफरन्स बुक्स, म्हणजे तुम्ही एक तुमचं जे काही सगळ्यांत, आता कोणी सायन्स मधून आलेलं असेल, कोणी आर्ट फॅकल्टीतून आलेला असेल, हा जो सिलेबस आहे हा आर्ट बेस्ड सिलेबस आहे, पण त्याच्यात थोडंफार सायन्स पण आहे. म्हणजे सायन्स वाल्याला आर्ट आणि आर्ट वाल्याला सायन्स हे समजून घ्यायला त्याचे जे काही बेसिक स्ट्रक्चर तयार व्हायला थोडा वेळ जरूर लागणार आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण हे बेसिक बुक्स वाचतो. त्याच्यानंतर मग रेफरन्स बुक म्हणजे पर्टिक्युलर त्या विषयासाठी वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले जे काही किंवा मार्केटमध्ये अवेलेबल असलेले वेगवेगळ्या क्लासेसचे नोट्स आहेत त्याला आपण रेफरन्स बुक म्हणतो. नंतर तुम्ही रेफरन्स बुक वाचायचे आहे. आणि म्हणजे ही साधारणतः जी प्रक्रिया रेफरन्स बुक वाचायची ती 2nd इयर पासून तुमची सुरू होईल. आणि त्याच्यानंतर 3rd जे काही शेवट, तर त्याच्यानंतर आपल्याला रेफरन्स बुकच्या नंतरची जी महत्वाची स्टेप्स आहे ती अशी आहे मित्रांनो की मग आपल्याला काय करायचं आहे
टेस्ट सिरीज द्यायच्या आहेत. ओके, टेस्ट सिरीज म्हणजे तुम्ही हे पोस्ट समजून घेतली, परीक्षा समजून घेतली, सिलेबस समजून घेतला, क्वेश्चन्स पेपरचं अनालिसिस केलं, त्याच्यानंतर बेसिक बुक्स वाचले, त्याच्यानंतर रेफरन्स बुक वाचले, सगळं वाचलं केलं आपण. पण आपण केलेलं बरोबर होतं की नाही हे समजण्यासाठी मग टेस्ट सिरीज लावायचे आहेत. टेस्ट सिरीज झाल्याच्या नंतर हा आपल्या रेग्युलर 3 वर्ष रेग्युलर आपल्या आठवडा टेस्ट सिरीज सुरू राहणार आहे. जे काय आम्ही तुम्हाला वाचायला टार्गेट देऊ त्या प्रत्येक टार्गेटवर हे टेस्ट सिरीज होत राहील. तर टेस्ट सिरीज वाचल्याच्या नंतर मग आपल्याला रिव्हिजन. ओके, समजा आता टेस्ट सिरीज आहे, एक 50 मार्कची टेस्ट भूगोलावर घेतली आपण, ठीक आहे, भारताच्या भूगोलावर घेतली आणि तुम्हाला भारताच्या भूगोलावरच्या टेस्ट सिरीज मध्ये 15 मार्क्स मिळाले. याचा अर्थ असा आहे की आपल्याला भारताचा भूगोल नीट झालेला नाही. मग कुठल्या घटकातले आपल्याला मार्क्स मिळाले, कुठल्या घटकातले मिळाले नाही, त्याचा फीडबॅक तुम्हाला टेस्ट सिरीज देईल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय करायचं आहे, परत भूगोलाची रिव्हिजन करायची. रिव्हिजन झाली की परत तसंच पुन्हा टेस्ट सिरीज, पुन्हा रिव्हिजन, पुन्हा टेस्ट सिरीज, जोपर्यंत तुम्हाला मग परीक्षा पोस्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला ही प्रक्रिया कंटिन्यू चालू ठेवायची आहे. तर या पद्धतीने साधारणतः कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी तो याच प्रक्रियेमधून पुढे जात असतो. आणि म्हणून मित्र, तुम्हाला सुद्धा सगळ्यांना याच प्रक्रियेमधून पुढे जायचं आहे. स्पर्धा परीक्षा खूप सोप्या आहेत, खूप कठीण आहे, खूप अवघड आहे, किंवा माझ्याच्याने शक्य होणार नाही, मला 12वीत इतके पर्सेंट आहे, कमी पर्सेंटेज आहे, या सगळ्या गोष्टीला स्पर्धा परीक्षेमध्ये काहीही फार जास्त महत्व शिल्लक